नकळत जोडलेलं नातं भाग 10. अर्णव सायलीच्या रूममधून बाहेर पडला आणि सगळ्यांना भेटून परत मुंबईलाच जायला निघाला. रमाने सायलीला त्याला दारापर्यंत सोडून यायला सांगितलं. तसं ती बिचकतच बाहेर आली. अर्णव चावीसी खेळत तिच्याकडे एक नजर टाकत म्हणाला. ती पण काही न कळल्यासारखी भुवी उंचावून त्याच्याकडे पाहत म्हणाली, मग ही शिक्षा आहे तर तुझी? आता तो थोडा रागवला. हो, ही शिक्षा मला न सांगता माझ्याबाबत निर्णय घेतल्याची आहे. ती पण मान खाली घालून जमिनीवरची माती उकरत म्हणाली. फाईन. त्याने डोळ्यावर गॉगल चढवला आणि गाडीमध्ये जाऊन बसला. तशी सायली त्याला न कळेल अशी थोडी गालात हसली. पण त्याने पाहिलंच. पोहोचले की कॉल करा, तिने विंडोजवळ येत सांगितलं. त्याने मान डोकावली. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि बोटाने खून करून जवळ बोलावलं. ती खिडकीजवळ आली. त्याने खिडकीतून एक हात तिच्याकडे थोडा वाकला. 2 वीक्स, जस्ट 2 वीक्स. एकदा का लग्न झालं ना, मग तुझ्या सगळ्या शिक्षांचा कसा बदला घेतो बघच तू. त्याने तिच्या नजरेत नजर देऊन बोलला. ती शहारलीच त्याच्या अशा बोलण्याने. डोळे मोठे झाले आणि एक हार्टबीट स्किप झाला. त्याने तिला पाहिलं न गालात हसला. तिच्या गालावर हलकं टॅप करून गाडी स्टार्ट केली आणि तिला बाय म्हणून निघाला. ती मात्र त्याच्या गाडीकडे पाहतच राहिली. भानावर आली तशी डोक्यावर टपली मारून आत पळाली. सायलीचे बॉडीगार्ड्स तशीच होते, तिच्यावर लक्ष ठेवून. खरं तर सायलीवरील हमल्यामागे सारंग असल्याची अर्णवला खात्री होती. पण पुराव्याअभावी तो काही हालचाल करू शकत नव्हता. पण तरी त्याने त्याच्यावर लक्ष ठेवायला माणसं नेमली होती. लग्नाची तयारी जोरदार सुरू होती. ऑफिसच्या कामातून वेळ मिळेल तसा अर्णव कर्जतची तयारी पण पाहत होता. इव्हेंट प्लॅनरकडे सगळे डिटेल देऊन पण पर्सनली त्याला सगळं परफेक्ट हवं होतं. सायलीसाठी सगळ्यांकडे आमंत्रण पण आजी आजोबा आणि त्याच्या असिस्टंटने ऑफिसचे निमंत्रण सांभाळले होते. पण एक आमंत्रण अर्णव स्वतः देणार होता. त्याने बेल वाजवली आणि सर्वस्व ते दार उघडलं. अर्णवकडे पाहून ते हसले. अरे ये बेटा. प्रसन्नजीत इनामदार. काका, ही पत्रिका द्यायला आलोय. अर्णव हातात पत्रिका देऊन पाया पडत म्हणाला. हो, खरं तर आम्हाला पाटीलांकडून पण आमंत्रण आहे हो. कळलीच बातमी मला. यावेळी पण जोशीची बाजी वरच ठरली. इनामदारांपेक्षा काका थोडं हसत म्हणाले. अर्णवला ते हसणं थोडं खटकलं. असं का म्हणता काका? अरे मजा केली बघ, म्हणजे बिझनेसमध्ये पण तुझा बाप कायम माझ्या वर चढ असायचा. आता ही पोरगी आमच्या सारंगला पसंत पडली, पण इथे पण तूच बाजी मारली. थोडं कुस्तीत हसत ते म्हणाले. पण हरकत नाही, जोड्या स्वर्गात बनतात यावर माझा 200% विश्वास आहे. पुन्हा नॉर्मल होत म्हणाले. काका, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. अर्णव थोडं समजावून सांगण्याचा सुरत म्हणाला. अरे मी मस्करीत म्हणालो रे, डोंट टेक इट सिरियसली. काका त्याचा पाठी थोपटत म्हणाले. अर्णव हसला आणि थोडा वेळ बोलून परत निघाला. अर्णव, अरे सुमन आणि दिनकर यायचेत उद्या आणि मग परवा तुझी मावशी पण येईल. शिवाय अंधा, शार्दूल, लतिका, विराज पण येतीलच. ते आले की तुझं हे रोज ऑफिस बंद. आता जमतेम 10 दिवस राहिले आहेत. आजी थोडं दटावत म्हणाली. सुमन म्हणजे अर्णवची आत्या. दिल्लीला असायची. तिचा मोठा मुलगा विराज आणि मुलगी अंधा. विराज अर्णव एवढाच आणि अंधा 3 वर्ष लहान. आणि शार्दूल आणि लतिका अर्णवची मावस भावंड. लतिका मोठी आणि शार्दूल लहान. अगं आजी, आत्या उद्या येते ना, मग ती थोडी मला धरून बसणार आहे पूर्ण दिवस. अर्णव लॅपटॉपमध्ये काम करतच म्हणाला. अरे बाबा, तुझं लग्न आहे, आमचं नाही. आमचीच जास्त धावपळ. आजोबा खोलीत येत म्हणाले. आजोबा, मी तर म्हणतोय उगाच धावपळ करता तुम्ही. सगळ्या कामांना माणसं आहेत, पण तुमचा हट्ट हे मीच करेन ते मीच करेन. अर्णव त्यांच्याकडे पाहत म्हणाला. मग एकुलता एक नातू आहेस, आमची काही हौस नाही का? आजी नाक मुरडत म्हणाल्या. बरं बाई, कर तू, तुला आवडेल ते. फक्त दगदग नको करूस आणि मी घेईन सुट्टी उद्यापासून. अर्णव म्हणाला. तसं आजी आजोबा खुश झाले. पाटील कुटुंबात पण सगळी गडबड चालू होती. समान भराभरी सगळ्या गोष्टींचा लिस्ट बनवणं, नातेवाईकांची गर्दी झाली होती. लाडक्या सायलीचं लग्न जे होतं, या गडबडीत पण सायली आणि अर्णव रोज रात्री न चुकता फोनवर बोलायचे. उद्या सगळे कर्जतला निघणार होते. रात्री अर्णव म्हणाला, हॅलो मिसेस सायली पाटील. सायली म्हणाली, बोला मिस्टर अर्णव जोशी. ती पण लाडीकपणे म्हणाली,
हाय, तुम्हारे होठों पर मेरा नाम कितना जस्ता है. तो बेडवर पडून बोलला. वा वा, आता हे असं बोलणं पण शिकला का? ती पण बेडवर पालथी पडून बोलू लागली. हे तर तुझंच काम आहे. तू आहेसच अशी की मी पण शायर टाईप झालो. त्याच्या या वाक्यावरती हसू लागली. काय ग, मस्करी करतोय का मी? हसायला काय झालं? तो आश्चर्याने म्हणाला. हो, मग एक वाक्य थोडं हिंदीमध्ये म्हटलं की माणूस शायर होतो का लगेच? ती पुन्हा हसत म्हणाली. असू दे, असू दे. तुला किंमत नाही माझ्या शब्दाची. तो पण चिडून म्हणाला. आलेले. राग आला वाटतं चिडकूरामला. सायली अजून चिडवत होती. ए सायली, मला चिडकूराम म्हणू नकोस. तो चिडला अजूनच. बरं, नाही म्हणत चिडकूरामला चिडकूराम. ती ओठ दाबत म्हणाली. त्याने फोन कट केला आणि व्हिडिओ कॉलवर लावला. काय म्हणत होतीस? त्याने तिच्याकडे पाहत विचारलं. मी काहीच नाही. ती खालचा ओठ बाहेर काढून म्हणाली. तो तिला न्याहाळत होता. असं आहे का? हो, असंच. बरं, कसं वाटते मग? उद्यापासून आपले एक होण्याचे दिवस सुरू होणार. तो तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला. ती फक्त लाजून हसली. उफ्फ, हे लाजणं समोर हवी होतीस. त्याने हृदयावर हात ठेवत म्हटलं. काही काय? ती अजूनच लाजली. अगं खरंच की. तो तिचं हे पण रूप नजरेत भरून घेऊ लागला. दोघे थोडा वेळ फोनवर बोलून झोपी गेले. कर्जतच्या त्या विशाल फार्म हाऊसमध्ये सगळीकडे सजावट झाली होती. नजरेने पारणे फिटावे अशी सजावट. फुले, रोषणाई, रंगीत पडदे, पायघड्या, जागोजागी मोठे उभे कंदील. एकदम शाही थाट होता सगळा. फार हाऊस बरोबरच बाजूचे एक हॉटेल देखील पाहुण्यांसाठी बुक केलं होतं. जोशी कुटुंब सकाळीच पोहोचलं होतं आणि त्यांची लगबग सुरू देखील झाली होती. लतिका, शार्दूल, अनघा, विराज वेळ मिळेल तसे अर्णवला चिडवायचा चान्स सोडत नव्हते. गाड्यांचे आवाज आले तसे सगळे बाहेर आले. इव्हेंट मॅनेजर सायली कडच्यांनाच रिसीव्ह करायला गेला. सगळ्यांनाच फार्म हाऊस पाहून फारच अप्रूप वाटत होतं. आजी तर पदोपदी पोरीने नसीब काढलं म्हणत होती. सगळे आपापल्या रूमकडे वळले. सायली आणि देविका एक रूममध्ये राहणार होते, पण त्यांची रूम मुद्दामच अर्णवच्या रूमच्या बाजूला होती आणि हे त्यांना माहीत नव्हतं. रूममध्ये फ्रेश झाल्यावर सायलीचा फोन वाजला. हॅलो, झालीस फ्रेश? कसं वाटलं आपलं फार्म हाऊस? खूपच सुंदर आहे. मला वाटलं होतं त्यापेक्षा कैक पटीने सुंदर. तरी अजून पूर्ण नाही पाहिलं. ती खुश होऊन सांगत होती. दाखवेन पूर्ण, पण नंतर. बरं ऐक ना, मला तुला माझ्या कझिन्सना भेटवायचं आहे. डोक्याला ताप केलाय कधीपासून. तो थोडा वैतागच म्हणाला. हो, भेटू की. ती हसू लागली. बरं मग खाली ये 10 मिनिटमध्ये. हो, येते. ओके, चल बाय. अर्णव, उफ काय. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू हनी. थोड्या वेळाने सायली आणि देविका खाली आली. स्विमिंग पूलच्या बाजूला एक गझिबो होता. तिथे जाऊन लागल्या. तेवढ्यात मागून हळूच अर्णवने तिच्या पाठीवर बोट फिरवलं आणि ती मागे वळेपर्यंत तिच्या पुढे गेला. ती दचकली तसं देविकाने काय असं विचारलं, पण अर्णवला पुढे पाहून ती फक्त काही नाही असं म्हणाली. हॅलो भाभी. तोपर्यंत चौघे त्यांच्याकडे आलेच. भाभी. तिने डोळेच मोठे केले. मग काय वहिनी साहेब म्हणू का? लतिका डोळा मारून म्हणाली. नाही नाही, काही काय. ती अजूनच बिथरली. स्टॉप इट गाईज. सायली ही लतिका, शार्दूल, अनघा आणि हा विराज. अर्णवने ओळख करून दिली. आणि ही माझी सायली. तसं तिने सगळ्यांना हाय केलं. आणि या मिस कोण? विराजने नजरेने देविकाकडे इशारा केला. ही माझी मामेबहीण देविका. सायलीने ओळख करून दिली. ती पण सगळ्यांना हाय म्हणाली. तेवढ्यात सातू पण तिथे आला. पण सगळे बराच वेळ गप्पा मारत होते. अनघा, लतिका, देविका आणि सायलीचं छान पटलं. थोड्या वेळाने सगळे रूममध्ये जायला निघाले. अर्णव सायलीला थांब म्हणाला तसं देविका तिला मी पुढे जाते म्हणून निघाली. अर्णव आणि सायली अजून काही वेळ तिथेच बोलत बसले. देविका पण जात होती तोच तिला कानाशी आवाज आला. इट वॉज नाईस मीटिंग यू मिस देविका. तिने पाहिलं तर विराज तिच्याकडे गालात असून पाहत होता. तशी ती त्याच्याकडेच पाहून हँग झाली. 2-3 वेळा डोळे मिचकवले आणि विराजला ते खूपच क्यूट वाटलं. थोड्या वेळाने अर्णव सायली परतले. उद्या त्यांची मेहंदी होती. आज सकाळी सायलीची मेहंदी होती आणि संध्याकाळी संगीत. सगळ्या मुली बायका मोठ्या लॉनवर उभ्या केलेल्या शामियानामध्ये बसल्या होत्या. छोट्या चिल्या पिल्ल्यांनी पळापळ चालू होती. पुरुष मंडळी पण आजूबाजूलाच असलेल्या टेबल्सवर बसून गप्पा मारत होते. डीजेचं म्युझिक चालू होतं आणि वातावरण एकदम सुखद होतं. अर्णव आणि विराज पण एका कोपऱ्यात उभे राहून बिझनेसच्या गप्पा मारत होते. सातू, शार्दूल पण नंतर त्यांना जॉईन झाले.
आज मंदार आणि जान्हवी पण आलेले सकाळीच. मंदार पण फ्रेश होऊन आला आणि जॉईन झाला. अर्णवला तेवढ्यात सायली आली. अर्णवने तिकडे पाहिलं आणि पाहतच राहिला. डार्क ग्रीन प्लाझो आणि कुर्ता आणि त्यावर सोनेरी नाजूक नक्षी, सोनेरी झिरमिरत दुपट्टा, केस थोडे मागे घेऊन केलेली सुंदर हेअरस्टाईल, कानात डूल, गळ्यात फक्त चेन, ओठांना लिपस्टिक. देविका तिला घेऊन आली आणि मधल्या शामियानामध्ये ठेवलेल्या स्टेजवरील चौरंगावर बसवलं. अर्णव तिला पाहून श्वास घ्यायचा पण थांबला होता बहुतेक. तिने त्याच्याकडे एक नजर पाहिलं तसं त्याने दीर्घ श्वास घेतला आणि हात हृदयावर ठेवला. सायली सुरेख लाजली त्याच्या या हरकतीवर. तिने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तो पण काय देखणा दिसत होता. बदामी सोनेरी लखनवी कुर्ता आणि सलवार, वरची बटन्स ओपन, कुर्ता अंगाला चिटकेल असे बलदंड बाहू आणि पोलादी छाती, सेट केलेले केस आणि बियर्ड, डोळ्यांवर गॉगल, हाताची घडी घालून एकटक तिला निहाळत होता. ती पण त्याच्या या रूपावर पुरती घायाळ झाली होती. दोघांचे नजरेचे खेळ सुरू झाले होतेच. अर्णवने गॉगल काढून हलके सायलीला डोळा मारला. तसं सायली एकदम दचकली, डोळे मोठे केले आणि इकडे तिकडे पाहू लागली. अर्णव तिला तसं पाहून गालात हसू लागला. आता ती मात्र त्याच्याकडे पाहणं टाळू लागली. दादा मांजर डोळे झाकून दूध पिऊ लागली की तिला वाटतं की जगाचं तिच्याकडे लक्षच नाहीये. पण असं नसतं रे, शार्दूल असं म्हणाला. तेव्हा सातू आणि मंदार पण हसू लागला आणि अर्णवला कळालं आपण काय केलं ते. तो उगाच डोक्यावर पुन्हा गॉगल चढवून उभा राहिला आणि शार्दूलच्या डोक्यावर टपली मारली. तिकडे जान्हवी, लतिका आणि अनघा पण सायलीला चिडवून चिडून सोडत होत्या. त्यात देविका ॲक्टिंग करून दाखवत होती की सायली कशी लाजते. त्या अजून हसत होत्या आणि सायलीला तोंडही लपवणं मुश्किल झालं. विराज मात्र वेळेवर भानावर आला, कारण सायलीबरोबर आलेल्या देविकाला तो पण तेवढाच रोखून पाहत होता. फक्त सुदैवाने ते कोणाचं लक्षात आलं नव्हतं. तिने सुरेख गुलाबी सलवार सूट घातला होता आणि आता सायलीची ॲक्टिंग करताना तिचे नखरे पाहून विराज आपला भान विसरून पुन्हा तिच्याकडे पाहू लागला होता. मेहंदी दुपारपर्यंत झाली आणि सगळे थोडा आराम करायला गेले. संध्याकाळी संगीत होतं आणि सगळे जोरदार तयारीनिशी आले होते. सायली आणि देविका रूममध्ये जाऊ लागल्या तसं लतिकाने मागून देविकाला आवाज दिला. देविका, चल ना माझ्याबरोबर, थोडं माझा ड्रेसचा प्रॉब्लेम झालाय. लतिका देविकाकडे येत म्हणाली. काय ग, काय झालं? सायलीने विचारलं. अगं वहिनी, काही नाही, म्हणजे नथिंग मेजर्स, पण ते मॅचिंग दुपट्टा समजत नाहीये मला. इव्हनिंगच्या ड्रेसला तिची थोडी हेल्प घेते. देविकाकडे बोट करून म्हणाली. मी येते जाऊन सायली, तू जा रूममध्ये. देविका म्हणाली. तसं सायली पण पुढे गेली. चल ग, कुठे आहे तुझी रूम, बघूया तुझा दुपट्टा. देविका लतिकाबरोबर चालू लागली. मी काही खरंच दुपट्ट्यासाठी हेल्प नव्हते मागत. चल आपल्याला तिकडे जायचंय. एका हॉलमध्ये नेत लतिका म्हणाली. देविकाला काही कळेना. ती आज जाऊन पाहते ते सगळी गँग तिथेच. शार्दूल, सातू, विराज, मंदार, जान्हवी, अनघा, काय तुम्ही सगळी इथे? देविकाला काही कळेना. ए मंद, आम्ही मेहंदी झाल्या इथे भेटलोय. तू गेलीस लगेच सायली बरोबर आराम करायला? तिचं लग्न आहे, तुझं नाही, सातू तिला बोलला. तू मंद, मला काय माहिती तुम्ही भेटणार आहात? देविका चिडून म्हणाली. मग जरा बघायचं ना आजूबाजूला काय चाललंय ते. तर विराजने आठवण केली तुला पण बोलवायची म्हणून, सातू म्हणाला. तसं इतका वेळ तिच्याकडे पाहणाऱ्या विराजकडे तिनं पाहिलं. त्याची धांदल उडाली आणि त्याने इकडे तिकडे पाहिलं. मग परत तिच्याकडे पाहिलं तसं तिने डोळे 3-4 वेळा मिचकवले. क्यूट, तो म्हणतच म्हणाला. ए चुप, तुम्ही दोघे भांडत बसणार आहात का, की आपण काही बोलायचं पण? जान्हवी म्हणाली. तसे दोघे गप्प बसले. ओके का मग. जान्हवी, अनघा आणि लतिका ने प्लॅन समजवला तसे सगळ्यांचे डोळे चमकले. स्टेज सजला, लाईट सुरू झाले, टेबल्स आणि त्यावर सुंदर फुलं, कॅन्डल्स, मंद म्युझिक, वातावरण एकदम धुंद झाले होते. सायलीचे आई बाबा, मामा मामी, बाकी नातेवाईक तयार होऊन गप्पा मारत बसले होते. अर्णवचे आजी आजोबा, आत्या मामा, मावशी काका पण त्यांना येऊन सामील झाले. हळूहळू पाहुण्यांची गर्दी वाढू लागली. आता अंधारही पडू लागला होता. आता सगळे कार्यक्रम सुरू होण्याची वाट पाहू लागले. तेवढ्यात अर्णव आला. ब्लॅक चिकन करी, ट्रान्सपरंट कुर्ता, व्हाईट सलवार. मुलींचं तोंडून तर हेच निघालं त्याला पाहून आणि मुलं तर थोडी जळू लागली. तो आला आणि सोफ्यावर आजी आजोबांची शेजारी बसला. त्यांच्याशी बोलत होता. तेवढ्यात समोरून सायली आली. डार्क गुलाबी रंगाचा लेहंगा, चोळी, केशरी दुपट्टा, केसांची सुंदर हेअरस्टाईल, कपाळावर छोटी टिकली, गुलाबी लिपस्टिक, छोटा मांग टिका,
कानातल्या आणि गळ्यातला सेट, भरगच्च बांगड्या आणि अप्सरेला लाजवलेला असं सौंदर्य. अर्णवचा ज्यूस घ्यायला उचललेला हात हवेतच राहिला. ती येऊन शेजारी बसली तरी तो तिच्यावरून नजर हटवेना. तसं तिने त्याच्याकडे न पाहता हळूच चिमटा काढला. तसं तो भानावर आला. झालं असेल मला पाहून तर पुढे बघता का आता? तिने हसू आवरतच विचारलं. तू दिसतेस अशी आहेस की आता नजर तू सोडून कुठे फिरवावी वाटत नाहीये ग मला. तो तिच्या कानात म्हणाला. इश, अहो सगळे आहेत इथे. ती लाजली. असू दे. तो तिला रोखून पाहू लागला. अर्णव बाळा, तिलाच पाहायचं आहे आयुष्यभर. सध्या कार्यक्रम पाहिला तरी चालेल. आजोबा सोफ्यावरून वाकून पाहत म्हणाले. तसं तो भांबावला आणि घसा साफ करून पुढे पाहू लागला. सायली तर लाजून वर पण पाहत नव्हती आणि अनाउन्समेंट झाली. साहेबान, मेहरबान, कदरदान, आज आपण सगळे इथे अर्णव आणि सायलीच्या संगीत सेरेमनीसाठी जमले आहोत. मंदार स्टेजवर येऊन बोलू लागला. आणि आपण सुरुवात करू आजच्या कार्यक्रमाला. पहिला परफॉर्मन्स आहे लेडीज स्पेशल. जान्हवी म्हणाली. गाणं सुरू झालं. लुक छुप ना जाओ जी. लतिका आणि अनघा ठुमके लावत होत्या आणि टाळ्यांचा प्रतिसाद वाढला. गाणं संपलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर विराज आणि शार्दूल आले. त्यांनी सूट करता दोघांचे डान्स खूपच मस्त होते. विराज दिसायला अर्णव सारखाच हँडसम होता. त्यामुळे त्याचा डान्स पाहून मुली त्याला देखील भुलल्या होत्या. पण पूर्ण डान्स त्याची नजर मात्र एकावरच होती. देविका पण खरं तर त्याला दिल्ली स्टाईल व डान्सवर फिदा झालेली. पण तसं न दाखवता ती फक्त शांततेत पाहत राहिली. त्यानंतर देविकाने क्यूटी पायवर डान्स केला. ती स्वतः खूपच छान नाचायची आणि त्यात शिक्षण पण घेतलं होतं. आणि विराज तर तिचे ठुमके पाहून फ्लॅटच झाला होता. डान्स करून तिने सायलीला फ्लाइंग किस दिली आणि इकडे विराजनेच हृदयावर हात ठेवला. त्यानंतर सगळ्या मोठ्यांनी मिळून गल्ला गुडियावर डान्स केला. तर फ्रेंड्स, तुम्हाला वाटलं असेल की कार्यक्रम संपला, पण अरे आपल्या लाडक्या कपलशिवाय कसा कंप्लीट होईल? त्यांना बोलूया आपण. पण त्याआधी एक सरप्राईज आहे तुम्हा सगळ्यांसाठी. मंदारने अनाऊन्स केलं आणि स्टेजवरचे लाईट्स गेले. अरे काय झालं अचानक? अरे कोणीतरी लाईट लावा. काय होतंय? एक स्पॉटलाईट. एक छोटा मुलगा स्टेजवर होता. त्याच्या हातात एक डॉल होती. तिला पाळण्यात ठेवलं. ए चिमणे, तुझं नाव आजपासून सायली. मग तू मोठी झालीस की मी तुझ्याशी लग्न करणार. सायली आणि अर्णवचे चेहरे बघण्यासारखेच झाले होते. आनंद, आश्चर्य, सगळे भाव. प्रेक्षकांमध्ये हसा पिकला. मग तो गेला आणि एक 6 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी आली. मी तुला म्हटलं ना, मला नको म्हणूस चिडकुराम. मुलगा चिडून मुलीला म्हणाला. मग काय म्हणू? सारखा चिडतोयस. हे घे, नको चिडूस. तिने त्याला चॉकलेट दिलं आणि मग दोघे हसून हातात हात घालून गेले. आता अर्णवने पण चिडून सायलीकडे पाहिलं. पण ती मला यातलं काही माहीत नाही असे हावभाव घेऊन बसली होती. मग स्टेजवर पुन्हा लाईट गेले आणि मग आले विराज आणि देविका. विराजने गुडघ्यावर बसून विचारलं. चिमणे, माझ्याशी लग्न करशील? आणि गुलाबाचं फूल देविकासमोर धरलं. हो माझा चिडकुरा. सायलीने ते फूल घेतलं आणि त्याच्या नाकावर हलके मारलं. मग गाणं सुरू झालं. दिल ये धोखाधडी कर लेगा सोचा न था. दोघे एकदम बेधुंद होऊन नाचत होते आणि इथे अर्णव आणि सायली एकमेकांच्या नजरेत बेधुंद झाले होते. त्यांच्यासाठी हे खूपच छान सरप्राईज होतं. सगळीकडे टाळ्या वाजू लागल्या. तसे दोघे भानावर आले. सगळ्यांना हा परफॉर्मन्स खूपच आवडला. शिट्ट्या वाजत होत्या आणि लोक वन्स मोर म्हणत होते. आपण वन्स मोर करू, यावेळी आपल्या अर्णव आणि सायलीबरोबर. जान्हवीने माईकवरून सांगितलं. अर्णवने उभं राहून सायलीच्या समोर हात धरला. तिने पण हसत हातात हात दिला. दोघे एकमेकांतात गुंतून होत गेले आणि मागे गाणं चालू झालं. तेरे संग यारा खुश रंग बहारा. गाणं संपलं तरी दोघे नजरेत गुंग होते. जेव्हा टाळ्या बाजू लागल्या, दोघे थोडे दूर झाले आणि लाजू लागले. कार्यक्रम संपला तसे सगळे खाली गप्पा मारत बसले. थँक्स यार, तुम्ही लोकांनी खूप भारी सरप्राईज दिलं. अर्णव सगळ्यांना म्हणाला. हो ना, थँक्यू सो मच. सायली पण म्हणाली. मोस्ट वेलकम दादा बहिणी. लतिका आणि अनघा म्हणाल्या. पण तुम्हाला ते नाव कसं कळालं? सायलीने कोणाचं लक्ष नाही पाहून शेजारी उभ्या शार्दूलला विचारलं. कोणतं नाव ग? शार्दूल तिची खेचत म्हणाला. ते रे चिडकुरा. तिने बिचकतच विचारलं की अर्णवला ऐकू जाणार नाही, पण त्याने ऐकलंच. चिडकुराम ना? शार्दूल जोरातच म्हणाला. तसे सगळे त्या दोघांकडे पाहू लागले आणि सायलीपुरती खजील झाली. वहिनी, आम्हाला सगळं कळालं आहे. तू दादाला काय काय म्हणते ते. अनघा म्हणाली. मी ते काहीच नाही. सायली अर्णवकडे पाहतच म्हणाली.
जो तुझ्याकडे बारीक डोळे करून बघत होता. डोंट वरी सायली, आम्हाला आजीने सांगितलं. विराज म्हणाला. तसं सगळे पुन्हा हसू लागले. पण खूप छान होता परफॉर्मन्स. तुम्हा दोघांचा डान्स पण. सायली देविका आणि विराजकडे पाहत म्हणाले. तसे ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले. जेवण झाली तशी सगळ्यांनी लवकर झोपायला जा अशी घरचे घाई करू लागले. उद्या सकाळी हळद होती आणि संध्याकाळ सगळ्यांनी फ्री होती. सायली रूममध्ये जाऊ लागली. सायली तू हो पुढे, मी येतेच 5 मिनिटात. देविका म्हणाली. अगं पण कुठे जाते तू आता? अगं आई मगाशी सांगून गेली रूममध्ये ये म्हणून. बघून येते काय म्हणते ती ते. सायली रूममध्ये गेली. येऊन बेडवर पर्स टाकली आणि समोर पाहिलं तर अर्णव. अहो तुम्ही कसे आला तिथे? ती डोके मोठे करून पाहू लागली. तू जरा घाबरली पण. तुला भेटायला आलो. कसा कुठून काही विचारू नको. अर्णव तिच्या जवळ येत म्हणाला. ओ पण आता म्हणजे देविका येईल ना? ती मागे सरकू लागली. नाही येणार. तो तिच्या डोळ्यात पाहत अजून पुढे सरकू लागला. तुम्ही. ती आत्ता मागे भिंतीला टेकली. चूप. त्याने स्वतःच्या ओठांवर बोट ठेवलं आणि तिच्या एकदम जवळ आला. तिचा श्वास जोरात वर खाली होत होता. ती घाबरली होती. तिने तिच्या दुपट्टा गच्च हातात पकडला. त्याने तिच्या उजव्या बाजूला भिंतीवर हात ठेवला आणि तिच्या चेहऱ्याला निरखून पाहू लागला. हे बघा, तर तुम्ही शिक्षा मोडू नाही शकत, ती त्याच्याकडे न बघता म्हणाली आणि दुसऱ्या बाजूने जाऊ लागली. तोपर्यंत त्याने दुसऱ्या बाजूला पण भिंतीवर हात ठेवून तिला अडवलं. आता ती त्याच्या हातात बंदिस्त झाली होती. मग मी कुठे मोडतोय शिक्षा? हो म्हणजे डान्सच्या वेळी तसंही आपण हात लावणार होतो. तो थोडं हसत म्हणाला. आता ती ब्लँक झाली. त्याच्या डोळ्यात पाहू लागली. त्याने नजर तिच्या डोळ्यांवरून खाली तिच्या ओठांवर नेली. तसं तिने एक आवळा गिळला. त्याने नजर अजून खाली गळ्यावर नेली. तसं तिची चलबिचल जास्तच वाढली. तो थोडा खाली वाकला. तिने डोळे मिटले. त्याचे श्वास गळ्याजवळ जाणवू लागले. त्याने हलकी फुंकर मारली आणि दूर झाला. ते जाणवताच तिचे डोळे खाडकन उघडले. पाहते तर तो हाताची घडी घालून तिच्याकडे पाहत होता. ती लाजली. तुम्ही. मी शिक्षा मोडली नाहीये आणि उद्या हळद पण लावणार आहे. सो तो म्हणाला. तसं ती ओढणीशी चाळा करू लागली. हळदीला मी काही म्हणत नाहीये. ती खाली पाहतच म्हणाली. यू बेटर नॉट से एनिथिंग. तो हसत म्हणाला. तुम्ही बरं. हा बरं आता देविका येईल. सायलीला अचानक आठवलं. तसं ती घाई करू लागली. ती मी सांगितल्यावरच येईल. तो म्हणाला. तसं तिची ट्यूब पेटली. म्हणजे तिला तुम्ही. अहो काय वाटेल तिला? काय वाटायचं? होणारे नवरा बायको रोमॅन्स करतात तसं वाटेल. ई ही काही काय? हाय काय लाजतेस यार? प्लीज शिक्षा संपव नाही. ती एकदम केविलवाणा चेहरा करत म्हणाला. सायलीला खूपच हसू आलं. मुळीच नाही. ती पण हाताची घडी घालून म्हणाली. ठीक आहे बघून घेईन मी पण. तो डोळे बारीक करून म्हणाला. बघा की मग. ती ठसक्यात म्हणाली आणि हसू लागली. पण त्याच्याकडे पाहिलं आणि त्याची नजर पाहून तिचं हसूच थांबलं. आता जा बरं तुम्ही. कोणीतरी येईल नाही तर. ती इकडे तिकडे पाहत म्हणाली. तो दाराकडे गेला आणि वळून म्हणाला. जातोय पण सगळं हिशोब चुकता करेन तुझ्याकडून सायली. ती तर शहारलीच. तो गेल्यावर बराच वेळ त्याच्या बोलण्याचाच विचार करत होती. देविका आत आली तसं तिने उशीने तिला मारायला सुरुवात केली. अगं मला काय मारते? देविका उशी चुकवत म्हणाली. मग त्यांना आत कसं पाठवलं मला सांगता नाही येत? सायली अजून उशी मारतच होती. असं काय केलं ग जिजूंनी? देविकाने तिची हातातली उशी पकडली. काहीही काय देविका, तू समजतेस तसं काही नाहीये. सायली चेंज करायला उठली. असं का? चेहरा तो कुछ और कह रहा है. देविका अजून पण चिडवत होती. बराच वेळ दोघींची मस्ती चालू होती. शेवटी गप्पा मारत दोघी उशिरा झोपल्या. अर्णव पण इकडे सायलीच्या आठवणीत झोपी गेला.